तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो बेटा काय काय. तर मी हे थोडा अल्फाबेट थोडे मोठे केले बेटा 165 वर करून टाकतो बेटा याला. आवाज आली नाही तर सांगा बरं मला, ठीक आहे. पहा बेटा, हे जे जी आहे, जी फॉर गॅसेस, एल फॉर लिक्विड, एस फॉर सॉलिड, ठीक आहे. एलिमेंट आपल्या तिन्ही अवस्थेमध्ये बेटा तुम्हाला माहित आहे. सॉलिड मध्ये पण आहे, गॅसेस मध्ये पण आहे बेटा, लिक्विड मध्ये पण आहे बेटा, लक्षात ठेवा. रिस्पेक्टिव्हली ब्रॅकेट मोर युअर द प्रोडक्ट इज अ गॅसेस इन्स्टेड जी इंडिकेट बाय बेटा एरो. जर वरती एरो दिसला तुम्हाला, इकडे पहा, असा एरो दिसला तुम्हाला, असा एरो, तर समजून जायचं हे काय असते बेटा, गॅस असते. काय असते बेटा, गॅस असते. नाव हे बेटा वरती जे एरो असते बेटा ते हॉट गॅस असते बेटा, किंवा गॅस असते ते वरती निघताना दिसते बेटा. इफ द प्रोडक्ट फॉर्म बेटा इन सॉल्युबल सॉल्यूट इन द फॉर्म बेटा प्रिसिपिटेट, म्हणजे एखादा सॉलिड, काल सांगितलं होतं बेटा तुम्हाला पीपीटी. पीपीटी म्हणजे काय, सॉलिड फॉर्म बेटा. पीपीटी काय असते बेटा, एक सॉलिड असते जे बॉटमला जाऊन बसते बेटा, त्याला सॉलिड म्हणतात. त्यानंतर बेटा लक्षात ठेवा, देन इन्स्टेड एज सॉलिड इंडिकेट बाय एन बेटा एरो पॉइंटिंग द डाऊनवर्ड. जर सॉलिड असेल बेटा, खाली गेलेलं असेल, तर लक्षात ठेवा हे सॉलिड साठी आपण डाऊनवर्ड बेटा, एखादा पदार्थ जर बॉटमला जाऊन बसला, कुठे, बॉटम मध्ये जाऊन बसला बेटा, तर आपण याप्रमाणे काय करतो बेटा, एरो दाखवतो. इथपर्यंत समजलं तुम्हाला? यू अंडरस्टँड? ओके. Yes, sir. When a reactant and product are beta form solution water, they to be present in the aqueous solution. परत पहा बेटा इकडे, मी काय म्हणतो इकडे पहा बेटा, त्यांनी काय म्हटलं बेटा, रिएक्टंट अँड प्रोडक्ट. पहा बेटा, कोण काय बेटा, रिएक्टंट अँड प्रोडक्ट जेव्हा हे दोन्ही मिक्स होऊन तयार होतात, तेव्हा ते सोल्युशन काय राहते बेटा, ॲक्युअस सोल्युशन राहते. ॲक्युअस म्हणजे काय, ज्यामध्ये काय असते बेटा, पाणी मिक्स असते. काय मिक्स असते, पाणी मिक्स असते. एक्यू आला, लक्षात ठेवायचा, तुमची लाईट लागून जायची. एक्यू आला तर समजायचं बेटा ॲक्युअस सोल्युशन. आणि ॲक्युअस म्हणजे काय बेटा, त्या पदार्थामध्ये काय मिक्स आहे बेटा, वॉटर मिक्स आहे बेटा, लक्षात ठेवा. तर इथपर्यंत तर तुम्हाला हे बेटा हे तर कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे. बाकीचे कन्सेप्ट सांगतो बेटा, पहा इकडे. अँड बेटा फॉर्म्युला देन लेटर. ओके, हे पहा बेटा दिलेलं आहे, इथे खाली दिलेला आहे. पहा बेटा एक्यू दिलेला आहे. एक्यूचा फुल फॉर्म सांगा. एक्यूचा फुल फॉर्म, Sir, aqueous. ॲक्युअसचा अर्थ काय दिलेला आहे इथे पहा बेटा, ॲक्युअस सोल्युशन म्हणजे काय बेटा, ठीक आहे. एस फॉर काय सांगा, Solid. सॉलिड. बेटा आता हे दोन एक्झाम्पल दिले होते बेटा तुम्हाला यामध्ये. आता खाली या थोडा, इथे पहा, माईक बंद करा बेटा प्लीज. पहा, वेन हीट इज फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट द रिएक्शन, एखाद्या रिएक्शन मधून जर हीट बाहेर निघताना दिसली, इट इज इंडिकेटेड बाय द बेटा दिस साइन बेटा. वेन हीट इज ऑल्सो बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट द रिएक्शन, एखाद्या रिएक्शनला जर आपण हीट दिली बाजूने, गॅसवर ठेवून सूर्यप्रकाश घेऊन बेटा, तर हीट साठी कोणता सिंबल वापरलेला बेटा त्यांनी, डेल्टा म्हणतो याला आपण, मला आपल्या मॅथ मध्ये डेल्टा. आणि हे बेटा हीटचा सिंबल आहे मॅथ आपल्या सायन्स मध्ये. कशाचा सिंबल आहे बेटा, हीटचा सिंबल आहे. अबाउट द एरो इंडिकेट द डायरेक्शन द रिएक्शन. एक्झाम्पल, रिएक्शन विथ द स्लेक लाईन, चुन्याचा पाणी बेटा, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म बेटा, हिटिंग द लाईम स्टोन रायटिंग फ्रॉम. पहा बेटा, हे बेटा कॅल्शियम कार्बोनेट आहे, ज्याला स्लेक लाईम म्हणतो आपण. याला सॉलिड आहे, याला आपण जर हीट दिली, हे पहा हीट दिली त्याला स्लेक लाईमला बेटा, तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर निघताना आपल्याला दिसेल बेटा. बेटा रिलीज ड्युरिंग द रिएक्शन बिटवीन द एक्वियस सोल्युशन कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट इंडिकेट द फॉलो. बेटा कॉपर सल्फेट अँड झिंक हे जेव्हा या दोघांना मिक्स केलं, लक्षात ठेवा, कॉपर सल्फेट हा एक्वियस सोल्युशन असते, त्यामध्ये झिंक पावडर टाकला बेटा, तर झिंक सल्फेट एक्वियस बनलं बेटा, आणि कॉपर आपला सॉलिड, आणि ते गरम होऊन जाते, समजून जातं बेटा त्याच्यातून हीट निघायला लागली. याचा अर्थ काय बेटा, हे हीट आहे, हे बाहेरून हीट दिली जाते बेटा, लक्षात ठेवा. हे कन्सेप्ट आहे, क्लिअर करून घ्या, बाकी काही नाही. शेवटचा पॉईंट बेटा लक्षात ठेवा, केमिकल रिएक्शन लिहिताना कधी कधी आपल्याला पहा बेटा, इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट. कधी कधी काय करावं लागते बेटा, आपल्याला प्रेशर द्यावं लागते, हीट द्यावं लागते, आणि कधी कधी कॅटलिस्ट टाकावं लागते बेटा. कॅटलिस्ट काय असते, एका प्रकारचा बेटा एक पदार्थ असते बेटा, समोर सांगतो.
These conditions are indicated below or above the arrow indicating the direction reaction. Example, reaction of vegetable oil take place with a temperature of 60 degrees Celsius. ते म्हणतात की व्हेजिटेबल ऑइल मध्ये जेव्हा आपण रिएक्शन कंप्लीट करू त्याला 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागते विथ हायड्रोजन गॅस इफ प्रेझेन्स ऑफ बेटा निकेल कॅटलिस्ट. जेव्हा एखादा व्हेजिटेबल ऑइलला बेटा आपण जे पॅक करून आणतो डब्यामध्ये पॅक असते त्याला चांगले ठेवण्यासाठी बेटा खराब होऊ नये बेटा याच्यासाठी काय कॅटलिस्ट त्याच्यात ऑइलमध्ये टाकले जाते बेटा. ते ऑइल असेल दुसरं ऑइल असते बेटा आणि त्यामध्ये निकेलचे कॅटलिस्ट टाकतात. कोणते बेटा? निकेलचे. रिटर्न द फॉलोइंग. 1 मिनिट बेटा. मी थोडा नेटवर्क चेंज करावं लागलं बेटा. आवाज यायला लागला क्लिअर? पायग्रे हो सर. खालची रिएक्शन पहा बेटा सर. हो सर आवाज. हे व्हेजिटेबल ऑइल घ्या म्हणजे भाजीपासून तयार केलेलं ऑइल व्हेजिटेबल ऑइल लिक्विड आहे त्याच्यात हायड्रोजन हा गॅस ऍड करा बेटा. त्याला 60 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर. हा बोला बेटा. बोला ना बेटा. सर आवाज नाही येते. वेट बेटा वेट मी चेंज करतो. थांबा एक मिनिट. आवाज क्लिअर येत नाही सर. आवाज क्लिअर नाही होत ना. वेट बेटा 1 मिनिट. तर ते 5 समजून सांगा एकदा. एक मिनिट सांगायला लागलो बेटा. थांब बेटा. आता यायला लागला आवाज क्लिअर पहा बेटा एकदा. नाही सर. हा वेट थांबा एकदा मी थोडा चेंज करतो बेटा इथे. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. थांबा बेटा. वेट. हा 1 मिनिट. हा 1 मिनिट. आता पहा बेटा यायला लागला आवाज. आता पहा. ठीक आहे. 5 नंबर थोडा नेटवर्क बेटा ते वायफाय वर मोबाईल वर कनेक्ट केलेला मी म्हणून ते प्रॉब्लेम झाला. पहा 2 मिनिटं थांबा. वायफाय वर पण कनेक्ट करतो. पहा बेटा ते 5th नंबरचा पॉईंट परत सांगतो बेटा. जे व्हेजिटेबल ऑइल असते ना आपला काही रिएक्शन मध्ये जे व्हेजिटेबल ऑइल आपल्याला जे असते व्हेजिटेबल आपली जी भाजी असते ते भाजीपासून जे ऑइल तयार करतात बेटा कोणत्याही व्हेजिटेबल ऑइल प्लेस ॲट द टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ते ऑइल खराब होऊ नये याच्यासाठी काही रिएक्शन त्याच्यात केमिकल टाकून बेटा त्याला पॅक करून ठेवतात. तर बेटा त्याला 60 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर देऊन त्याच्यात हायड्रोजन गॅस मिक्स करून आणि त्याच्यात निकेल कॅटलिस्ट ऍड करतात बेटा. काऊन खाली सांगतो पहा बेटा. व्हेजिटेबल ऑइल घेतला. आवाज क्लिअर आहे ना? वेट. आता पहा बेटा. आता येईल परत क्लिअर आवाज येईल. पहा थांबा. आता पहा नेटवर्क कनेक्ट केला बेटा मी वायफाय वर. येत असेल आता पहा एकदा. आवाज क्लिअर आहे का? हो पाहिजे. आता हे व्हेजिटेबल ऑइल घेतला बेटा तुम्ही. व्हेजिटेबल ऑइल मध्ये बेटा काय केलं? हायड्रोजन गॅस ऍड केलं. 60 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर दिला बेटा तुम्ही आणि निकेलचे कॅटलिस्ट ऍड केले बेटा. आणि त्याच्यापासून पहा बेटा व्हेजिटेबल म्हणजे भाजीच्या ऑइल मध्ये हायड्रोजन गॅस मिक्स करून त्याच्यात निकेलचे कॅटलिस्ट ऍड केले ना बेटा तर वनस्पती घी तयार झाला. कोणता तयार झाला बेटा? वनस्पती घी. जे मार्केटमध्ये कशामध्ये बेटा? मार्केटमध्ये जे घी विकायला येतो आपण म्हणतो त्यामध्ये भेसाळ आहे. भेसाळ म्हणजे काय? जे खराब असतात. सर्व खराब नसतात पण ज्याच्यामध्ये बेटा केमिकल टाकून लवकरात लवकर जे घी तयार केले जाते ते या कॅटलिस्टचा वापर करून तयार केले जाते बेटा. लक्षात ठेवा. निकेलचे कॅटलिस्ट. तर हे आपण भरपूर अशी वस्तू आहे बेटा जी आपण खातो बेटा. लक्षात ठेवा. त्या ज्यामध्ये आपण बाहेरून लवकर आपल्याला कोणता पदार्थ लवकर तयार करायचा असेल तर केमिकल टाकून द्या ते लवकर तयार होऊन जाते बेटा. तर एक कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा काय? कॅटलिस्ट आपल्याला ऍड करावं लागतात. लक्षात ठेवा. Special information, name, reactant and product are written beta below their formulae. For example, copper on reaction with the beta concentrated nitric acid give the reddish color poisonous nitrogen dioxide gas. ते म्हणतात की बेटा काही रिएक्शन मध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड वापरतो बेटा. तर इथे पहा जे सांगितलं होतं तुम्हाला बेटा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आणि बेटा डायल्यूट ऍसिड. कोणी सांगू शकतो त्याचा अर्थ मला? कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आणि डायल्यूट ऍसिड मध्ये फरक कोणी सांगू शकतो बेटा?
एनीवन टेल मी. सर कॉन्सन्ट्रेटेड मध्ये वॉटरची जी लेवल असते ती कमी असते. व्हेरी गुड बेटा. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये जे वॉटरची लेवल असते बेटा ती कमी असते आणि डायल्यूट मध्ये वॉटरची लेवल जास्त असते बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. याचा अर्थ काय बेटा, इकडे पहा. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये परत सांगतो पहा बेटा, कॉन्सन्ट्रेटेड मध्ये बेटा ऍसिड जास्त असते, ऍसिड मोर असते, वॉटर कमी असते. डायल्यूट मध्ये बेटा ऍसिड कमी असते, ऍसिड लो असते बेटा, लक्षात ठेवा. लेस असते, काय असते, लेस असते, पाणी जास्त असते. तर काय रिॲक्शन मध्ये बेटा जेव्हा जे ऍसिड वापरतात ना ते कॉन्सन्ट्रेटेड वापरतात. समजून जायचा, जे कॉन्सन्ट्रेटेड आहे ना लय डेंजर असते, ज्याच्यात ऍसिड जास्त असते पाणी कमी असते बेटा. यानंतर बेटा पहा बेटा, इथे ॲक्युअस सोल्युशन आहे, इथे गॅस आहे, इथे लिक्विड आहे बेटा, हे लक्षात ठेवा. तर हे फक्त या रिॲक्शन मध्ये तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं. हे पहा बेटा, हे एस फॉर सॉलिड, AQ फॉर ॲक्युअस, कॉन्सन्ट्रेटेड, मोर ऍसिड, AQ फॉर ॲक्युअस, G फॉर गॅस, L फॉर लिक्विड. ओके. हाऊएव्हर ऑन द रिॲक्शन डायल्यूट नायट्रिक ऍसिड, तर डायल्यूट साठी काय वापरतात बेटा, DILUTE डायल्यूट. तर दोन गोष्टी समजल्या बेटा तुम्हाला. कॉन्सन्ट्रेटेड साठी बेटा शब्द वापरतात, समजून जायचा. हे हार्मफुल ऍसिड आहे, हे पण हार्मफुल असते पण याचा परिणाम जास्त होत नाही, डायल्यूट आहे बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 6 पॉईंट बेटा लक्षात ठेवणार तुम्ही, इतका मोठा लिहायचा नाही. यू डोंट बी राईट द बिग रिॲक्शन बेटा, अँड दिस रिॲक्शन यू डोंट बी लर्न. हे पाठ करण्याची आवश्यकता नाही, फक्त हे दाखवलेलं आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड, डायल्यूट. ओके बेटा, इतकं लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं बेटा? हो सर. ओके. हो सर. आता खालची रिॲक्शन पहा बेटा, इथे पेज नंबरवर दिलेली आहे तुम्हाला. यांनी एक रिॲक्शन दिलेली आहे. या रिॲक्शन मध्ये काय सांगितलेलं पहिले समजून घ्या. पहा बेटा, समजून सांगतो आरामशीर, पहिले पाहून घ्या. टेस्ट ट्यूब घ्या, कोनिकल फ्लास्क आणि बॅलेन्स. बॅलेन्स म्हणजे काय आपला तराजू, माप तराजू म्हणतो आपण त्याला. केमिकल काय घेणार तुम्ही, सोडियम क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट. काय काय घेणार बेटा, सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. सोडियम क्लोराईड कोणी मला हे सांगू शकतो बेटा, सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला? एनीवन? सर NaCl. NaCl. व्हेरी गुड, NaCl. सिल्वर नायट्रेट AgNO3, SuNOG-NO3. बरोबर आहे बेटा, बरोबर बेटा. AgNO3 का SuNOG-NO3 म्हणतात ना घरी, OG SuNOG. ओके. ते बेटा Ag म्हणजे सिल्वर, AgNO3 बेटा, लक्षात ठेवा. हे केमिकल. तर आता पहा बेटा, यांनी काय म्हटलं, टेक अ सोडियम क्लोराईड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क. आता कोनिकल फ्लास्क मी तुम्हाला दाखवून देतो. दिसला बेटा, हे कोनिकल फ्लास्क, हे पहा, दिसला कोनिकल फ्लास्क. पहा याच्यात हे निळ्या अक्षरामध्ये बेटा, निळ्या कलर मध्ये दिसायला लागला. हे पहा, सोडियम क्लोराईड सोल्युशन आहे बेटा, हे सोडियम क्लोराईड सोल्युशन आहे. दिसला का क्लिअर? ओके. यानंतर बेटा सोडियम आणि अँड सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये पहा, हे आतमध्ये जे टेस्ट ट्यूब आहे ना, हे आतमध्ये जे टेस्ट ट्यूब आहे याच्यात काय घेतलेलं आहे बेटा, सिल्वर नायट्रेट. समजलं? आता या दोघांना, हे जे टेस्ट ट्यूब आहे ते कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये ठेवलेली आहे आणि याचा वजन मोजलेला आहे बेटा, हे बॅलन्स मध्ये आहे ना. तर 300.23 ग्राम आहे बेटा, लक्षात ठेवा. समजलं? आता पहा, यांनी मिक्स केल्यानंतर म्हणजे एका याच्या आत टाकून बेटा त्यांनी वजन मोजलेलं आहे. काय म्हणतात बेटा, टाय द थ्रेड टेस्ट ट्यूब अँड इनर्ट बेटा, इन्सर्ट द केअरफुली इनटू द कोनिकल फ्लास्क. मेक अ कोनिकल फ्लास्क टाईट अँड बेटा फिटिंग अ रबर कॉर्ड. वेट ऑफ द कोनिकल फ्लास्क विथ द बॅलेन्स. यांनी खाली म्हटलेलं आहे बेटा, हे जे आहे ना, हे तर तुम्ही पण करू शकता. पहा, हे कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्या, सोडियम क्लोराईड घ्या आणि हे टेस्ट ट्यूब मध्ये सिल्वर नायट्रेट घ्या. दोरीने याला या टेस्ट ट्यूबला आतमध्ये सोडा आणि याला झाकण लावून टाका आणि याचं वजन मोजा. वजन मोजलं बेटा, किती आला सांगा, वजन किती आला सांगा, 300.23 ग्राम. इथपर्यंत समजलं बेटा तुम्हाला? आता पहा बेटा, फोर्थ पॉईंट काय, नाउ टील द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ द सोल्युशन इन द बेटा कोनिकल फ्लास्क. हा बेटा, आता काय केलं त्यांनी, हे हातात घ्या. काय बेटा, हे इतका कोनिकल फ्लास्क हातात घ्या. हे पहा, हातात घेतला बेटा आणि आता याला टील करा, मिक्स करून टाका. हे टेस्ट ट्यूब मधला जे लिक्विड आहे याला आणि याला मिक्स करून टाका. याने उलटी केली
आता पूर्ण मिक्स झाला आणि मिक्स झाल्यानंतर बेटा याला आता परत बेटा कशामध्ये ठेवा, बॅलेन्स वर ठेवा. परत किती वजन दिसायला लागलं तुम्हाला, किती वजन दिसायला लागला, तेवढ्याच दिसायला लागला. पहा हे वेगवेगळे ठेवून तेवढाच वजन भरायला लागला आणि मिक्स करून तेवढाच वजन भरायला लागला. मग याच्यावरून निष्कर्ष काय, हे सांगण्याचं तात्पर्य काय, पहिले एक दोन लाईन परत रीड करून घेऊ. वेट द कोनिकल फ्लास्क विच चेंज डिड यू फाइंड, डिड एनी इनसॉल्युबल सबस्टन्स फॉर्म, वाज एनी बेटा चेंज. ते म्हणतात की काय बदल दिसला का तुम्हाला. वर्ड इक्वेशन इन द बेटा रिटर्न द अबाव शोन बिलो अँड सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराइड याची रिॲक्शन लिहा बेटा. आता याच्यावर काय प्रश्न बनतील, सिल्वर नायट्रेट बेटा याच्यावरून बेटा आता काय बनणार प्रश्न. तर पहिला क्वेश्चन याच्यात दिलेला यांनी काय दिलेलं नाही, पण आपण याच्यावर क्वेश्चन लिहिणार आहे बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा, हे लिहून घ्या बेटा. आता फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन बेटा याच्यावर बेटा, नेम द प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन. बेटा प्रोडक्ट कोणकोणते रिएक्शन मध्ये, हे पहिला लिहा बेटा. याच्यावर प्रश्न बनवू शकतो बेटा. नेम द प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन. सांगा बेटा रिएक्शन मध्ये प्रोडक्ट कोणकोणते होते, सांगू आन्सर. सिल्वर, हा सांग बेटा. सिल्वर नाइट्रेट सॉल्यूशन, सिल्वर क्लोराइड करेक्ट, अँड सोडियम नायट्रेट. काय बेटा हे दोन बेटा. द प्रोडक्ट आर, प्रोडक्ट काय भेटणार मिक्स झाल्यानंतर बेटा आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार बेटा, सिल्वर क्लोराइड. मी प्रोडक्ट लिहिला बेटा, प्रोडक्ट रिएक्टर नाही. सिल्वर क्लोराइड मिक्स केल्यानंतर, आणि बेटा दुसरा काय बेटा सोडियम नायट्रेट, म्हणजे ते मिक्स केलं शेवटी. पहा शेवटी सोडियम क्लोराइड आणि सिल्वर नायट्रेट मिक्स केल्यानंतर इथे पहा तर काय भेटलं बेटा आपल्याला, AgCl आणि सोडियम नायट्रेट बेटा. ठीक आहे, याला लिहून घ्या बेटा सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट हे आपल्याला भेटले. सेकंड क्वेश्चन याच्यावर तुम्हाला विचारतो बेटा मी, राईट केमिकल इक्वेशन. याचा केमिकल राईट केमिकल इक्वेशन, याच्यावर हे डायग्राम दाखवून हे प्रश्न विचारतात तुम्हाला, लक्षात ठेवा. तर रिॲक्शन काय राहणार बेटा आपल्याला, पहा सिल्वर नायट्रेट घेतला होता आपण, AgNO3 घेतला होता ना बेटा, ॲक्युअस सोल्युशन होता बेटा, प्लस काय मिक्स केला होता बेटा, सोडियम क्लोराइड मिक्स केला है ना, ॲक्युअस सोल्युशन बेटा. याच्यापासून काय भेटलं आपल्याला, पहा बेटा AgCl सिल्वर क्लोराइड, आणि याला डाऊन ॲरो दाखवायचा बेटा. काय दाखवणार तुम्ही, डाऊन ॲरो. आणि डाऊन ॲरो काय सांगते बेटा, कोण सांगेल. सर तो सॉलिड आहे. यस, NaNO3 सोडियम नायट्रेट ॲक्युअस सोल्युशन, म्हणजे याचा प्रिसिपिटेट बॉटम मध्ये दिसेल बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न बेटा परत थर्ड, डज द रिॲक्शन फॉलो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे हे घेतलं लिहून तुम्ही बेटा, याने विचारलं बेटा, हे झालं असेल तर बेटा हे स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. यामध्ये कोणता लॉ यूज करण्यात आला बेटा, याच्यामध्ये लिहा बेटा लॉ ऑफ कन्झर्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, याच्यात लिहा बेटा, याचा अर्थ काय बेटा, दे आर नो चेंज, नो चेंज इन वेट, नो चेंज इन वेट. त्याच्या वजनामध्ये काही फरक झाला नाही, वरती दिसला तुम्हाला बेटा. ठीक आहे, बिफोर रिॲक्शन अँड आफ्टर रिॲक्शन, बिफोर अँड आफ्टर रिॲक्शन. पहा बेटा आफ्टर रिॲक्शन, पहिले पण पहा बेटा तेवढाच वजन होता, आणि नंतर पण रिॲक्शनची बेटा तेवढाच वजन आहे बेटा. दिस 3 पॉइंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. समजला का बेटा तुम्हाला इथपर्यंत, इथपर्यंत समजला का बेटा. हो सर. ओके, व्हेरी गुड. एकदा स्क्रीनशॉट घेतला असेल तर समोर चला बेटा. आता या ठिकाणी बॅलेन्सिंग द केमिकल रिॲक्शन. आता बॅलेन्सिंग हे मोठा टॉपिक आहे बेटा, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक.